कोल्हापुरातील भर वस्तीमध्ये बिबट्या शिरला आणि एकच खळबळ उडाली। 2 दिवसांपासून याच परिसरात मुक्कामाला असलेल्या बिबट्याला 3 तासापेक्षा अधिक काळ रेस्क्यू ऑपरेशन करत अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला आणि पोलीस प्रशासनाला, महानगरपालिका प्रशासनाला आणि अग्निशमन दलाला यश आलं। अखेर बिबट्या जेरबंद झालेला आहे। सविस्तर पाहूयात। कोल्हापुरात भर वस्तीत शिरला बिबट्या। 3 तासाहून अधिक काळ बिबट्याचा थरार। 2 दिवसांपासून शहरात बिबट्याचा मुक्काम। आज सकाळी कोल्हापुरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून परिचित असणाऱ्या ताराबाई पार्क परिसरात बिबट्या शिरला। भर वस्तीत बिबट्या आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि कोल्हापूरकरांनी बिबट्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी केली। तर वन विभाग आणि पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी तातडीनं ताराबाई पार्क परिसरात पोहोचले। काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्य तारा कार्यालयाच्या पिछाडीस असलेल्या हॉटेल वुडलँड या परिसरात सुरुवातीला बिबट्या असल्याचं निष्पन्न झालं। यावेळी वन अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापनातील अधिकारी तातडीनं या परिसरात पोहोचले आणि त्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली। हॉटेल वुडलँड परिसरातून या बिबट्याने थेट कंपाऊंड वरून उडी मारत महावितरण कार्यालयाच्या मागे असणाऱ्या एका चेंबरचा आसरा घेतला। यावेळी एक पोलीस कर्मचारी आणि वन विभागाचे 2 कर्मचारी बिबट्याचं ठिकाण शोधण्यासाठी गेले असता त्यांच्याच अंगावर या बिबट्यानं झडप मारली आणि या झडपेत 2 जण जखमी झाले। माझं हे काम वगैरे आठवून मी असं निघालो होतो। जात असताना अचानक आला आणि माझ्यावर हल्ला केला। पीआय साहेबांना फोन आला की वुडलँड हॉटेलच्या तिथे बिबट्या आलेला आहे। त्याच्यामुळे आमच्या पीआय साहेबांनी तिथं जी लोकं होती त्यांना उपलब्ध लोकांना घेऊन वुडलँड हॉटेलच्या परिसरामध्ये गेलो। तिथे लोकांना सांगत होतं की बिबट्या आलाय, कोणी बाहेर पडू नका। आणि त्याच वेळेला अचानक एक बिबट्या येऊन डायरेक्ट माझ्यासमोरून माझ्यावर हल्ला। पूर्ण वाढ झालेल्या बिबट्या शहराच्या मध्यवस्तीत आल्यानं वन विभागानं या बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यासाठी सुरुवातीला ट्रँग्युलर गन तयार केली। तर चेंबर मधून बिबट्या बाहेर आल्यानंतर तो उडी मारून दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये यासाठी 4ही बाजूंनी मोठ्या जाळ्या लावण्यात आल्या। कोणत्याही मार्गाने बिबट्या सुटू नये आणि बिबट्यानं स्थानिक नागरिकांवर हल्ला करू नये याची खबरदारी वन विभाग आणि पोलिसांनी घेतली होती। यावेळी बिबट्या पाहण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांनी हुल्लडबाजी सुरू केल्यानं पोलिसांनी जमावाला पांगवलं। दरम्यान आपल्याच घरापासून बिबट्या गेल्यानं भीतीचं वातावरण असल्यास नागरिकांनी म्हटलं। जाळे लावलेली 4ही बाजूनं ते एका जाळ्यात त्यानं उडी मारली आणि त्याबरोबर सगळ्या त्या जाळ्यात बरोबर अडकून बाकीच्यांनी त्याच्यावर अटॅक करून पकडले। सगळे आम्ही घाबरलेलो होतो। आत घरात आम्हाला सगळ्यांना लॉक केलेलं होतं। दार लावून आत बसलेलो आणि मोठा बिबट्या होता तो। आमच्या समोर पोलिसांचा हल्ला केला। त्यांना पाडले, त्यांचा मोबाईल एकीकडे, बूट एकीकडे, त्यांना लागलं पोलिसांना। म्हणजे कुठून आले काय आले ते शहानिशा करणार आहे। मे बी जवळच्या पास कुठेतरी ऊसाच्या शेतात असतील, तिथे डिस्टर्ब झाले असतील, इथे आले असतील। याच्यामध्ये फक्त मला माझ्या माहितीप्रमाणे 2 आपल्या एक रेस्क्यू टीम एक जखमी झाले आणि एक रेस्टॉरंट जवळ काहीतरी ते जखमी झाले। गायगडबडी रेस्क्यू मध्ये करताच येत नाही। हा स्पेशली प्राणी आहे। प्राणीला जेवढं तुम्ही पॅनिक करणार तेवढं तो अग्रेशन दाखवणार। त्यासाठी त्याला शांत करणं इम्पॉर्टंट आहे। चेंबर मध्ये झाल्यामुळे थोडासा इझी सापडला आपल्याला। मे बी ते ओपन मध्ये राहिलं असतं तर पब्लिक कंट्रोल करता येत नव्हता। इथे कसं आहे, चेंबर मध्ये असल्यामुळे पब्लिक कंट्रोल आहे। बिबट्याचा वावर कोल्हापूर शहराच्या बाहेर असणाऱ्या शेतात नेहमीच असतो। मात्र आतापर्यंत बिबट्या शहराच्या मध्यवस्तीपर्यंत कधी आला नव्हता। सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे रात्री अन्नाच्या शोधासाठी हा बिबट्या शहराच्या दिशेनं आल्याची शक्यता वर्तवण्यात येते। सुदैवानं या बिबट्यानं सामान्य नागरिकांवर हल्ला केला नाही, त्यामुळे कोल्हापूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला। याच ठिकाणी असणाऱ्या सगळ्या या कुंड्या खरं तर मोडतोड या ठिकाणी झाल्याचा आपल्याला दिसून आलेला आहे। कारण बिबट्याने या ठिकाणी येऊन उड्या देखील मारल्या होत्या। ह्या संपूर्ण परिसरात बिबट्या फिरलेला होता। महापालिका कर्मचारी असतील, पोलीस असेल, वन विभाग असेल, यांनी 2 तास या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करत ह्या बिबट्याला आता सध्या जेरबंद करण्यात आलेला आहे आणि वन विभागाच्या ताब्यात दिलेला आहे। 2 तास तिथल्या सगळ्या नागरिकांसाठी तणावपूर्ण होते, पोलिसांसाठी देखील तणावपूर्ण होते। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।